आणि यानंतर आपण नागपूरमध्ये जाणार आहोत। नागपूरमध्ये सध्या प्रचार रॅली सुरू आहे। या प्रचार रॅलीच्या दरम्यान दोन गटाचे कार्यकर्ते हे आमने सामने आले। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रियंका गांधींची सध्या ही रॅली सुरू आहे आणि या दरम्यान काँग्रेसचे आणि भाजपचे कार्यकर्ते हे आमने सामने आले। आपण यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। हे मुल्ला मौलवीना होऊ शकता की पोलिसांना भाजपच्या कार्यकर्त्यांना मागे ढकलावा लागत आहे आणि या बाजूला हा जो रोड शो आहे तो आता बडकस चौकावर पोहोचलेला आहे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते प्रियंका गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणा देत आहे। रोड शो जो आहे आता संपुष्टात आलेला आहे आणि आता प्रियंका गांधी त्यांच्या रोड शोच्या प्रचार रथातून खाली उतरत आहेत आणि अवघ्या काही क्षणापूर्वीपर्यंत या ठिकाणी मोठा राडा होता, मात्र पोलिसांनी महत् प्रयत्न करून शर्थीचे प्रयत्न करून हा संपूर्ण गोंधळ जो आहे तो सांभाळलेला आहे आणि दोन्ही बाजूचे कार्यकर्त्यांना वेगवेगळं करण्यामध्ये पोलीस जे आहेत ते यशस्वी झालेले आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। तेव्हा नागपूरमधल्या बडकस चौकामधली ही सगळी दृश्य आहेत। प्रियंका गांधी यांचा या ठिकाणी रोड शो पार पडत होता, तर दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते देखील रोड शोच्या दरम्यान या परिसरामध्ये पोहोचलेले होते आणि दोन्ही गटाचे कार्यकर्ते आहेत ते समोरासमोर आलेले होते। या दोघांकडून देखील यावेळेला घोषणाबाजी जोरदार झाल्याचं पाहायला मिळते। पोलिसांनी यावेळेला भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील मागे काहीसं जाण्यास सांगितलेलं होतं, त्यामुळे आता दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यानंतर आता या बडकस चौकामध्ये काहीसं आता तणावाचं वातावरण पाहायला मिळतं। या ठिकाणाहून आता हा बडकस चौकामध्ये रोड शो जो आहे तो संपलेला आहे आणि त्यानंतर आता प्रियंका गांधी या मार्गस्थ होत आहेत। तेव्हा नागपूरमध्ये आज सुपर संडेचा मौका साधत आता सगळ्याच पक्षांकडून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत होता आणि अशातच प्रियंका गांधी यांचा देखील रोड शो नागपूरच्या बडकस चौकामध्ये पोहोचलेला होता, तर दुसरीकडे या ठिकाणी भाजपची देखील रॅली पोहोचलेली होती आणि या दरम्यानच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे समोरासमोर आले आणि प्रियंका गांधी यांच्या रॅलीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली, तर दुसरीकडून देखील त्याला प्रत्युत्तर देण्यात आलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।